तुमचं सक्षम मराठी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम मराठी TV SBTV मध्ये स्वागत करतो आहे। आपण आज नागपूरमध्ये आपल्याला माहितच आहे की हिवाळी अधिवेशन जो आहे सुरू आहे आणि दरवेळी बहुतेक 4 ते 5 मोठे आंदोलन जे आहे आपल्या मागण्या घेऊन अधिवेशनावरती जात आहेत। त्याचप्रकारे आज जो आहे अधिवेशनाचा 4था दिवस आणि 4थ्या दिवशी आपण माझ्या मागे जो आवाज ऐकत आहात तो आहे गाजर मोर्चा। मित्रांनो, गाजर मोर्चा ग्रामपंचायतीमध्ये जे कम्प्युटर ऑपरेटर असतात ज्यांच्याकडे आपण जातो ऑनलाईन कामं करतो ते ग्रामपंचायत ऑपरेटरांचा हा गाजर मोर्चा आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की 14 वर्षापासून शासन जो आहे हा आम्हाला गाजर दाखवत आहे, त्यामुळे त्या विरोधात शासनाच्या विरोधात शासनाला गाजर दाखवण्याचा हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। जाणून घेऊया मोर्चाचं काय उद्देश आहे, काय त्यांच्या मागण्या आहेत आणि काय का बरं आज ते एवढ्या मोठ्या संख्येने शासनाला गाजर दाखवणारा हा गाजर मोर्चा या ठिकाणी पाळण्यात आलेला आहे। मागील 14 वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर संगणक परिचालक म्हणून काम करतो। ग्रामीण भागातील ज्या काही सेवा आहेत ग्रामपंचायती ऑनलाईन करणे, डिजिटलायझेशन करणे, एक डिजिटल इंडियाचा महत्त्वाचा भाग म्हणून ग्रामीण भागातला महत्त्वाचा कर्मचारी म्हणून संगणक परिचालक आहे। परंतु 14 वर्षापासून या सरकारकडून आम्हाला वारंवार गाजरासारखं आश्वासन दिले आणि आमच्या हाती गाजर दिलेला आहे। म्हणून आम्ही यावेळेस सर्व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील संगणक परिचालक आपल्या हातामध्ये गाजर घेऊन विधान भवनावर आम्ही आंदोलन करत आहोत। कारण की आम्हाला आतापर्यंत तुम्ही जे गाजर दिलं आहे, गाजरसारखं आश्वासन दिलं आहे, यावेळेस गाजरसारखं आश्वासन नको आहे, आम्हाला यावर निर्णय हवा आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहेत माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वामध्ये जो कर्जमाफीचं आंदोलन झालं होतं त्याच्यामध्ये आमची मागणी होती की पगारवाढीची ती 3300 रुपये पगारवाढीबाबत स्वतः CM साहेबांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश केले, परंतु ग्रामविकास विभाग याला टाळाटाळ करत आहे। ग्रामविकास विभागातले कर्मचारी याच्यामध्ये काहीतरी त्यांचं साठालोट आहे असा आमचा आरोप आहे। कारण की त्यांनी आजपर्यंत सामान्य संगणक परिचालक यांना कधीच न्याय मिळवून दिला नाही आणि आज CM साहेबांनी आदेश दिल्यानंतरही त्यांच्या आदेशाला हा ग्रामविकास विभाग जुमानत नाही। म्हणून आम्ही त्यांना गाजरासारखं आम्हाला आश्वासन नको, आम्हाला निर्णय हवा आणि आमच्या काही 2-4 बाकी मागण्या आहेत त्या आमच्या निवेदनावर आहेत। आज या मोर्चामध्ये किती ग्रामपंचायतचे कम्प्युटर ऑपरेटरची संख्या किती आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आले? आज जवळपास 19,000 संगणक परिचालक या नागपूरमध्ये आलेला आहे। संपूर्ण राज्यामधून सिंधुदुर्ग ते गडचिरोलीपर्यंतच्या अतिदुर्गम भागातील सुद्धा संगणक परिचालक या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। आज जर समजा तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स जर नाही मिळाला तर काय या आंदोलन म्हणून इथं स्थायी राहणार आहे की फक्त आश्वासन, शाब्दिक आश्वासन घेऊन तुम्ही या ठिकाणून जाणार आहात? मागील 14 वर्षापासून शाब्दिक आश्वासनच मिळत होतं म्हणून आम्ही हा गाजर मोर्चा काढलेला आहे। यावेळेस आमचा संगणक परिचालक बांधव असा निर्धार करून आलेला आहे, जोपर्यंत आम्हाला ठोस लेखी निर्णय CM साहेब स्वतः किंवा ग्रामविकास विभागाचे कोणत्या तरी सचिव, उपसचिव यांच्या लेखी लेटर मिळेल नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही। काय सर्व जे आता जमलेले परिचारक आहेत कम्प्युटर ऑपरेटर या तुमच्या पाठीशी आहेत की तुम्ही जर म्हटलं की इथं स्थायी राहायचं तर राहणार? 100% राहणार। कारण मागील 14 वर्षापासून या संगणक परिचालकांवर एवढा अन्याय झालेला आहे की यांना 5-5 महिने पगार नाही, यांचे घर कुटुंब कसे चालवायचे, यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हा सगळ्यात मोठा सामान्य संगणक परिचालकांच्या मनामध्ये आहे। यांच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं तर 4-4 महिने पगार होत नाही, मग यांनी उसने उधारी कुठून करायची आणि सावकारांचे घर भरायचे का? आणि हा कुठंतरी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, कायमस्वरूपी न्याय मिळाला पाहिजे। या मागणीसाठी आम्ही यावेळेस या आंदोलन शेवटपर्यंत आंदोलन नेणार आहे आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत माझा एकही संगणक परिचालक हा नागपूर सोडणार नाही असा निर्धार आम्ही केलेला आहे। बहुसंख्येने महिला वर्ग या ठिकाणी येतात, विशेषतः महिलांच्या काय मागण्या? महिलांच्या मागण्या तसेच सर्वांच्या मागण्या एक कॉमन मागणी आहे की सर्वांना 4 महिन्यापासून कोणताही मानधन मिळालेलं नाही आणि त्यांना प्रसूती रजा पण सरकारकडून कामाला कोणतीही जॉब सिक्युरिटी नाही, प्रसूती रजा पण भेटत नाही। तर आमच्याकडून मागणी एक आहे की आम्हाला प्रसूती रजा किमान 6 महिन्याची तरी आम्हाला प्रसूती रजा मिळाली पाहिजे आणि एक जॉब सिक्युरिटी तरी आम्हाला भेटली पाहिजे। आता तुमचं मानधन किती आणि तुम्हाला काय अपेक्षित आहे? आमच्या मानधनाचं आता आहे 9,900 रुपये आणि आम्हाला शासनाची अशी विनंती आहे की त्यांनी आमचा पगार किमान 15,000 तरी करून द्यावा। शासनाने आता एक मासिक पाळीची रजा सुद्धा मंजूर केलेली आहे, तर तुम्हाला काय वाटतं की त्या मागणीमध्ये ही एक मागणी तुमची राहील काय? ही मागणी शासनाने ठेवलीच पाहिजे, कारण की महिलांना जशी ही जे महिलांची मासिक पाळीची एक सुट्टी दिलेली आहे तशी प्रसूतीची रजा पण सरकारने हे मान्य केली पाहिजे।
किती महिला आज तुमच्यासोबत आहेत? आमचे आता किमान 7 ते 8 हजार महिला या इथं नागपूरच्या धर्तीवर उपस्थित काय आहेत. काम राहतात ग्रामपंचायतमध्ये तुमचे? आमचे डिजिटल पूर्ण ग्रामपंचायती डिजिटल करणे, दाखले लोकांना डिजिटल दाखले देणे आणि त्यांचे सचिव सरांचे जे दप्तर त्यांचे पूर्ण सेवा आहेत, 450 जी सेवा आहेत ते ऑनलाईन करतात आम्ही. जर आज तुम्हाला लिखित काही आश्वासन मिळालं नाही तर तुम्ही इथून फक्त शाब्दिक याच्यावरती जाणार आहात की लिखित घेऊनच जाणार? सर, मागील 14 वर्षापासून आम्हाला शाब्दिक आणि लिखितच देत आहे आणि आज आम्हाला इथे नागपूरच्या धर्तीवर मुख्यमंत्री साहेबांकडून निर्णय हवा, नाहीतर आम्ही सर्व इथे ठिय्या आंदोलन करून जितके दिवस ते आम्हाला निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही नागपूर सोडणार नाही.